अयो अयो, बाळूच्या घरी गेलेच पाहिजे की हो. अयो तीच साडी. पूजेची मांडमांड करायला घ्यायची. वय वय गंगे, अगं सासूबाईसनी बोलू की. अव तुम्हीच हाक मारतेस नाही. आता हाय का आय ए आय अगं पूजा हाय इकडे ये. मला कोणी सांगितलंच नाही. गंगे बसाया पाठ दे त्यांना. वय म्या तयारी करतो. वय. या बसा इथं. पोरं तुम्ही पण बसा. कांबळा अंतर. वय. जावई बापू, गंगे तुम्ही बसा आज पूजा. नाही बा, आजचा पूजेचा मान तुमचा आहे. वय वय तुम्ही बसा. अव लक्ष्मी आईला सांगा का शेतात पीक पाणी येऊ दे. वय म्हणून तर धान्याची पूजा करतोय. लक्ष्मी आहे, ध्यान असू दे. या समधी मोरया. चल चल बरं चल. आज या दिवाळीला समद घर भरलं आहे, पण माझा बाळू इथं नाही. लक्ष्मी आई तुझं त्याच्यावर ध्यान असू दे. जा रे, तू सगळं आत ठेवून येते. आओ, तुमच्यासाठी दिवाळीचं काही खायला घेऊन येऊ का? अरे नाही नाही, मला काय पण खायची इच्छा नाही. आणि तुला खरं सांगू, मला आता लय काम आहे बघ. तुम्ही कशाला एवढं काम करते? आपल्याला काय पण कमी नाही. आणि तुम्हाला एक सांगू का, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी नको का घ्यायला? ठीक आहे चल, आता तू एवढा बोलते तो काहीतरी घेऊ रे खायला. जा. आलेच. हा दिन दिन दिवाळी, गाई म्हशी वावाळी, गाई म्हशी कोणाच्या, गाई म्हशी गावळ्याच्या. आनंद आहे आनंद आहे. ये ये तात्या ये, बस बस बस. अरे आज दिवाळीच्या मुहूर्तावर तात्या आलाय आपल्या घरी. त्याचा मान पहिले दे, त्याला दे. हो, आधी तुम्ही तरी घ्या ना, मी त्यांना आणते दुसरा.
अरे काय पण बोलते हा तू. तात्यासारख्या माणसाला बसून ठेवायच्या बरा दिसते काय. घे. शेठजी, तुमच्या वाड्यात लक्ष्मीचा वास असेल, तुमच्या घराची भरभराट होईल. तुम्हाला काय बी कमी पडणार नाही बघा. अरे तात्या, तुझ्यासारख्या माणसच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी आहे. आम्हाला अजून काय पाहिजे. शेठजी, एक विचारू का? हा बोल ना. त्या मयप्पाच्या पोराला, त्या बाळाला काढून टाकलं का? तात्या काय पण बोलते हा तू. अरे बाळू इथेच आहे. असं कसं होईन? तुम्ही काय ते स्पष्ट का सांगत नाही? हा, तुमचं बरोबर आहे म्हणा. अहो, आम्ही कोल्हापूरला गेलो होतो महालक्ष्मी मंदिरात पाया पडायला. पंचमी होते माझ्या संग. हा मग पुढे. मग तिथं बाळूला बघितलं आम्ही. अरे तात्या, अशा कशा होईल. बाळू तर काल इथेच होता. पूजा झाल्यावर त्यांनी प्रसाद पण घेतला. तुम्हाला खोटं वाटत असेल तर पंचसनी विचारा ना, ते बी होते. म्हणजे ते पंचनी पण बाळूला बघितला. नुसतं पाहिलं नाही, आम्ही बोललो त्याच्याशी. मला नाही खरं वाटत. आता काय जे आहे ते सांगितलं बुवा मी. आता आहे का त्यो? हा हाय, ते गोठ्यामध्ये आहे. मी बघून येतो. इथेच ठेवतो. हा. खाऊ नका. आलं. काय पण विचित्र माणसं असतात, काय पण बोलतात. हो, हा. काय झाला? तुम्ही एवढी काळजी नका करू. तुम्हीच म्हणाला होतात ना, बाळू घरात आल्यापासून फायदाच झालाय म्हणून. मग मी सांगते, बाळू खूप गुणी मुलगा आहे. आपलं काय पण नुकसान होणार नाही. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ववाळी. गाई म्हशी कोणाच्या? गाई म्हशी गावळ्याच्या. गाई म्हशी पळाल्या, कोणाला मिळाल्या. दूध लोणी खाणार कसं, लोण्याचं तूप काढणार कसं. कृष्णाने वाजवली बासरी, गाई म्हशी आल्या घरी. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ववाळी. दिवाळीत दर्शन झालं बघ तुझं. अरे तूच गावात नाही तर कर म्हणा लोकांना. मग येतो लवकर. हा ये, ते कडक नाही दे ना. अरे हे दे ना. हे अरे हे द्यायचे असते. काय ग, फी भीतीच आहे. हे धर हे. दिवाळीच्या कडकण्या मिळाल्या म्हणायच्या. मग आता घरला जाऊन खा. हा हा, ये मग तात्या, झालं ना व? थांब ग, मलाही विचारायचं आहे. हा काय विचारतो. नाही तू थांब. बाळू कोल्हापुरात कसं काय गेला रे? कोण? बाळू? आणि कोल्हापुरात कधी? लक्ष्मीपूजनाच्या रात्री. पर तू काय विचारतो हाय? अरे काय विचारतो म्हणजे, शेठने तुला कसं काय सोडलं? आणि कोल्हापुरात आला तर घरला का नाही आलं मग? पर बाळू तर आल्यापासून इथंच आहे. काही बी बोल नको. एवढा खोळा आहे का म्या? अरे तात्या, बाळू आमच्या संगच आहे. आम्ही कायला खोटं बोलू. अरे मग आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात बघितलं, तो कोण होता? आता ते तुलाच ठाव बाबा. तर खरंच मला बघितलं का? अरे खरं म्हणजे बोललो ना म्या तुझ्याशी. अरे खोटं बोलतो का म्या? माझ्या डोळ्याने बघितलं म्या. अख्खान पंच होतेच की, त्यांनी बी बघितलं. आपण तुम्ही काय बोलतात मला काही ऐकायला नाही येते. अरे गंगापाय, ह्यो म्हणतोय मी काल राज्याला कोल्हापुरात होतो. अरे वैद्यला दाखव घरी जाऊन. आणि तात्या खुळा म्हणत्या लोक तुला. खोळा बघतोच म्या. ए दिन दिन दिवाळी, गाय म्हशा वावाळी. बहादू, अरे ये की घरात. नाही न ग, बोलवणं आलं आहे तुला. कुणी आठवण काढली म्हणायची. अरे कोण काढणार, पंचानं बोलिवलं आहे.
बाळू गेल्यापासून तर कधी बोलवलं नाही. आणि आता काय काम आहे? आता तर बाळूचं गारानं बी नाही. आता बाळूचं नाव कोणी घ्यायचंच नाही. राधी बघून तर येतो. मी आधी येतो संग. कशाला? बाळाला जाऊ द्या. का घरात बसून काय करणार आहेत यो? हा, जाऊ दे की त्याला बाहेर. जा रे हिऱ्या. असं म्हणतीस, जातोच मी. मग मी अभि येणार त्यांच्यासोबत. नग नग, तुझं काय काम आहे? मायप्पा, मी निघतो मोर. बघ काय म्हणतात ते. भाऊजी, काळजी करण्यासारखं काय नाही नव? नाही नाही नाही, तसं काय वाटलं नाही. आता भेटल्यावर कळेलच की. काय येतो. हा, चला जाऊया बाबा, चला. वय. हे तिथं जाऊन आल्यावर बिघडतं बघ काहीतरी. अहो, काय झालंय? तुमचा चेहरा का असा उतरलाय? अरे आता काय सांगू तुला? काय झालंय नक्की? ते तात्या काय म्हणाला, ते लक्ष्मी पूजनच्या दिवशी बाळू कोल्हापूरमध्ये होता. आपल्याला माहिती आहे ना तो इथेच होता म्हणून. ते सोड, ते पंच आपल्या घरी आलेला तेव्हा काय म्हणला होता आठवते तुला? काय बोलला होता? मला नाही आठवत. ते म्हणाला होता की ते बाळू चेटूक करते म्हणून. हो, ते पंच बोलले आणि तुम्ही लगेच त्याच्यावर विश्वास ठेवला तशा नाही आहे, पण ही काय साधी गोष्ट नाही आहे. का? तुम्ही नका त्याच्यावर विश्वास ठेवू. बाळू चांगला मुलगा आहे. मला सांग, ते मय्यप्पानी बाळूला आपल्या घरामध्ये का ठेवला? माहितीये मला. अहो, बाळू सुधारावा म्हणून. अरे ते मय्यप्पा काही गरीब माणूस नाहीये. त्यांनी बाळूला आपल्याकडे शालगडी म्हणून ठेवला कारण बाळूच्या गावामधून रोज तक्रार येत होता. हो, असे काय करता तुम्ही? नका विश्वास ठेवू कोणावर. बाळू गुणी मुलगा आहे. तुला सांगते, हे शब्द आहे ना आपण लय मेहनतनी मिळवलेला आहे. काहीतरी विचित्र नाही व्हायला पाहिजे. तुमच्या मनात शंका आहे ना, आणि तशाही आपण बाळूला अमराईत कामासाठी पाठवणार आहोत ना. हा, ते एक बरा झाला बाबा. बा आणि त्याच्या पटत नाही ना. तो काही दिवस तिथे राहील आणि आपण पुन्हा त्याला घरी परत घेऊन येऊया. हे नाही नाही, ते जर अमराईतच राहणार असेल ना, तो त्याला तिथेच ठेव. परत घरी आणू नको तू. अहो, मी तुम्हाला एक सांगू का? तुम्ही मनात काय पण शंका नका ठेवू. हे बघ, ते बाळू चेटूक करते की नाही ते मला माहिती नाही, पण त्याच्या डोळ्यामध्ये काहीतरी आहे. अयो वैजंता, तू सांगावा धाडला त्याचे काय झाले म्हणतो मी. अय्यो होय की, अजून आले नाहीत ते. बाळू कोल्हापुरात कसा काय दिसला? अय्यो गुंडप्पा, तेच तर कळत नाही रे बाबा. हेनरी, ते पहा कोण येतंय ते. अय्यो मयप्पा इकडेच येतोय की. तुम्ही बोलवलं म्हणजे येणारच की. ये मयप्पा ये. जे तुम्ही बोलावून धाडलं होतं, अय्यो माधू भेटला होता रस्त्यात, त्याला म्हंटल बोलून आण म्हणून. काय काम आहे? अय्यो एक विचारायचे होते. विचारा की. अय्यो वाईट वाटणार नाही ना तुला? मी काय समजलो नाही. अय्यो, काय घोळून घोळून बोलताव तुम्ही. सरळ सांगा की बाळूचा आहे. अय्यो, आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनाला गेलो होतो बघा कोल्हापूरला. तिथं तुमचा बाळू भेटला आम्हाला. बाळू आणि कोल्हापुरात? होय तर. अहो नाही हो, तो तर चंदूलाल शेटजीकडे कामाला आहे. अय्यो आम्हाला पण तसेच वाटत होते, पण तो तिथे कसा? नाही, तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी बघितलं असेल. आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. पण असं नाही करायचं त्यो. आता आम्हाला काळजी वाटली म्हणून तुम्हाला इथं बोलवून घेतलं बघा.
पण मग पळून गेला की काय बाळू? अहो नाही मी स्वतः भेटून आलो त्याला दिवाळीत. अयो तू कधी भेटलास? लक्ष्मीपूजन होतं त्याच्या आधी. अयो म्हणजे त्याच्यानंतर पळून गेला की काय म्हणतो मी? मी तर म्हणते तुम्ही जाऊन बघितलं पाहिजे शेटजींकडे. बाळू आहे की नाही तो? अयो मयप्पा तिथे कुठल्या तरी म्हातारीशी बोलत होता बघ. म्हातारी होय, कोण होती ती? आता आम्ही विचारल्यावर तुमचा बाळू सांगतो तरी का आम्हाला? हे म्हणजे विपरीतच झालं. मला वाटतं आपण घरी जाऊन सांगाय पाहिजे बाळू पळून गेला म्हणून. चला. अय्यो मयप्पा तुझ्या पोराची काळजी वाटते बघ. कळले? अरे तो सुधारावा म्हणून शेटजीकडे पाठवला की रे कामाला, पण त्यानेच कापला की रे तुझा गळा. केसाने म्हणतोय मी. येयो अवघड बघा हे सगळं. अय्यो 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 हे तात्या, जन्माला येताना पण पंच 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 म्हणूनच जन्माला आलास की काय म्हणतो मी? अरे आधी दम खा की रे थोडा. अव मी जे बघितलं हाय ते बघूनच दम लागला हाय मला. पंच आम्ही निघतोच. हा? नाही तुम्ही जाऊ नका. बाळूच सांगाय आलो हाय म्या. म्हणजे बाळू कुठं आहे? अहो ते शेठजीकडे आहे. म्या माझ्या डोळ्याने बघितलं त्याला. हो ए तात्या, अरे वेड लागले की काय आहे तुला? पंचाची आण घेऊन सांगतो. नाही मी बघितलं बाळूला शेठजीकडे. पर त्यो तर कोल्हापुरात होता ना. तीच तर खरी गंमत आहे. अय्यो ए तात्या, अरे गंमत गंमत काय? इथे वेड लागायची पाळी आली आहे मला. गंमत. पंच मी म्हणालो होतो ना बाळू नसेल कोल्हापुरात. अय्यो मयप्पा, अरे तात्या होता आमच्या बरोबर, त्याने सुद्धा बघितले. अरे तात्या सांग की रे बाबा. आणि महालक्ष्मीच्या मंदिरात मी स्वतः बघितलं हाय बाळूला. हे बी होते माझ्या संग. बाळू मला सांग ते तात्या असं काय म्हणलं? आता त्याला मी कोल्हापुरात दिसलो तर मी काय करू? मला ठाव आहे तू इथं होतास, पण त्याला तिकडे कसं काय दिसलं? तू ते तात्याला विचारायला पाहिजे होतं. मला कशी पण विचारते आहे? अरे बाळू तो तात्या कसा आहे मी ऐकून आहे, पण ह्या वेळी तो खरं बोलत होता असं वाटत होतं. आता खरं खोटं कोणी करायचं? असं बी झालं असेल ना, त्याला दुसरंच कुणीतरी दिसलं असेल. नाही 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 नाही, त्यानं सांगितलं ना का तू बोलला म्हणून बाळूशी. मला नाही खरं वाटत. बाळू तुला तो त्रास द्यायला इथं आला होता. आता ते लक्ष्मी यायलाच ठाव काय खरं आणि काय खोट ते. मी एक विचारू का बाळू? हा? ह्याला ऐकू येते म्हणायचं की? बाळू मला एक सांग, समजा तुझ्याच भोवती घडतो या काही बी झालं का बाळूच नाव असं कसं? आता ह्याला मी काय बोलू सांग? बाळू तिथून तू शेतावर जाशील, तिथं काय बी गडबड करू नको. होय, इथनं मी शेतावर जाणार आहे. तुम्ही दोघं काय बोलतात ते मला काय बी कळना. जरा मोठ्याने बोला ना. अरे मी इथनं जाणार आहे आता. आपण म्या बी येणार आहे ना तुझ्या संग. नग मी एकला जातो. आणि मालकीन बाई सांगतात तू कुठं काम करायचे ते तू नग सांगूस. अरे पर त्या आमराईत एकटा बाळू काय करन? चोर दरोडेखोर असतात तिथं. ते बी खरं आहे. बघूया काय होतंय ते. चल गप्पा.